आम्ही जे आम्हाला खरोखर वेड लागले ते म्हणजे आम्रपाली आंब्याचं. कारण आम्ही प्रत्येक ठिकाणी जिथे जागा दिसेल त्या ठिकाणी आम्रपाली हा लावतो आहे, कंपल्सरी लावतो आहे. कारण खायला चवीला अतिशय गोड असा हा आंबा, घोसानी फळं लागत आहेत प्रत्येक ठिकाणी. बघा हे बघा, हे बघा, कुठेही बघा तुम्ही आंबे, मग एवढे आंबे. आणि साईज बघा ना किती छोटी आहे. हे बघा इथून झाला छोटा एकदम, हे इथून, हा इथून वरती गेलो आणि हे इथून सगळे तुम्हाला आंबेच आंबे, चोहीकडे आंबे, कंपल्सरी आंबे. बघा बघा. आणि अशा पद्धतीनं आम्रपाली हा प्रत्येकानेच लावणे गरजेचं आहे. मित्रांनो, तुम्ही विचारत होतात की आम्रपाली आंबे कसे आहेत ह्यावेळी. तर आम्रपाली आंबे ह्यावेळीसुद्धा खूप चांगले आलेत. प्रत्येक झाडाला आंबे आलेत आणि घोसानी फळं लागलेत. बघा ना, मी दरवेळी तुम्हाला बोलत असतो की आम्रपाली झाडं लावा, आम्रपालीची झाडं लावा. खूप चांगल्या पद्धतीने आंबे आलेत. आता बघा एक एक झाड दाखवते तुम्हाला. ही बघा, सगळ्या ठिकाणी आंबे आलेत. पुन्हा इथे जाऊया, इथे पण बघा सगळी फळं लागली, ती सगळी फळं घोसानी लागलेत. हे बघा, हापूस वगैरेचं कसं होतं आहे, हापूस एक वर्ष आड येतो आहे, खूप मेहनत करावी लागते. इथे काही करावं लागत नाही आहे. आणि जी फळं येत आहेत ना, ही सगळी फळं ही घोसानी येत आहेत. बघा ना, ही बघा, प्रत्येक ठिकाणी आम्रपाली आंबा आला आहे आणि शेतकऱ्यांनी त्यासाठी लावणे गरजेचं आहे. हे बघा, प्रत्येक ठिकाणी आंबेत. आम्रपालीचीच बाग आहे. हे बघा, चांगल्या पद्धतीने आंबे धरलेत. हे गेल्या वर्षीसुद्धा चांगल्या पद्धतीने आले होते, यावर्षीसुद्धा चांगल्या पद्धतीने आलेत. हे बघा, प्रत्येक ठिकाणी आंबेच आहेत. मुळात मेंटेनन्स कमी आहे, काही करायची गरज नाही आहे. आणि एकाच बाजूला येतो असं नाही, येतं सगळ्या बाजूला आंबे येतात आणि फळं पण चांगल्या पद्धतीने लागतात. आणि कोणीही आलं, लहान मुलगा जरी आला ना तरी फळं काढेल. बघा हे आंबे. आता मार्च महिना चालू आहे आणि मार्च महिन्यामध्ये आंबा असा आहे. ही सगळी जर बाग बघितली ना तर सगळी बागच आम्रपालीची आहे. मध्ये ना खूप बदल झाला आहे आणि त्याच्यामुळे इतर आंबे आहेत ना, इतर आंबे हे गळण्याचं प्रमाण जे आहे ते गळण्याचं प्रमाण जास्त आहे. पण आम्रपालीचं तसं नाही आहे, सगळ्या बाजूला आंबा आला आहे. आंबा बघा, हा सुद्धा आम्रपालीच आहे. हे बघा, फांद्या आत्तापासूनच वाकायला लागल्या, अजून तर साईज मोठी खूप व्हायची आहे. हे बघा, प्रत्येक ठिकाणी आतमधून आले. ते बघा. मग मला सांगा, जर एवढं उत्पादन आम्रपालीमध्ये असेल तर आपण हापूस, केशर, हे इतर हे माझे आंबे लागतात माझ्या डोक्याला. हे बघा, हे बघा आम्रपाली. बघा मार्च महिन्यामध्ये ही सीझन आहे. बघा आत्ता साईज बघा किती मस्त साईज झालेली. आत्ता साईज एवढी सुंदर साईज आहे आणि आंबा पण व्यवस्थित तयार झाला आहे. ही मजा आहे आम्रपालीची आणि म्हणून प्रत्येक शेतकऱ्याने हे लावणे गरजेचं आहे. आता हा पण आम्रपालीच बघा, हा दुसऱ्या प्लॉटमधला आहे. हे बघा, प्रत्येक ठिकाणी घोसानीच फळे आलेत. हे बघा वरती. आणि विशेष म्हणजे काय हे आंब्याचं, हा आंबा जो आहे ना, हा आंबा सगळ्या बाजूनी येतो आहे. शेतकऱ्यांनी का लावा, मेंटेनन्स कमी आहे, झाडाचा आटोपशीर आकार आहे, पाहिजे तसं लावता येतं आणि सगळ्या बाजूला फळं येतात. हापूससारखं नाही आहे. आणि कमी जागेमध्ये जर उत्पादन हवं असेल तर आम्रपालीसारखं उत्पादन तुम्हाला कशामध्येच मिळू शकत नाही आहे. लावणे प्रत्येकाने गरजेचं आहे. एक एक. हे बघा, आता म्हटलं आम्रपाली दाखवता ही फणसाची झाडंसुद्धा दाखवू तुम्हाला की फणस कसे लागलेत. बघा
सुंदर फणस लागले ते पण. हे बघा साईज पण मस्त आहे. आणि फणसामध्ये पण आम्ही काय केलं, विरळणी केली. त्याच्यामध्ये जे एक्स्ट्रा होते ना हे काढून टाकले. ते पण फणससुद्धा चांगले. पालीबरोबर तुम्ही जी UP साईडची जी जात आहे ती म्हणजे लंगडा, तीसुद्धा लावायला काही हरकत नाही आहे. कारण तोसुद्धा आंबा खूप चांगला आहे. आणि आपल्या कोकणामध्ये काय होते, हा आंबा जो आहे ना, हा आंबा मे महिन्यामध्ये तयार होतो आहे. आणि आपल्याकडे विकायला तो साधारण जूनमध्ये येतो. जून जुलैमध्ये हा लंगडा आपल्याकडे येतो. पण मग आपल्याकडे जर मेमध्ये तयार होत असेल तर प्रत्येक शेतकऱ्याने तो लावणे गरजेचं आहे. कारण आपल्याला त्याचं मार्केट मिळेल. कारण आता ही साईज बघा. आजची तारीख माझ्याशी, आजची तारीख किती आहे? आजची तारीख माझ्या मते 22 तारीख आहे का? 22 तारीख आहे आजची. आणि 22 मार्च. आणि हा लंगडा बघा किती लागला आहे. हा पण एक लंगड्याचा, तो पण छान लागला आहे. शेतकऱ्यांनी ह्या व्हरायटी, दोन्ही व्हरायटी आपल्याकडे लावायला काही हरकत नाही आहे. लंगडा लावा, आम्रपाली लावा. पण लंगडा लावताना साधारण 30 फुटाचं अंतर ठेवा. कंपल्सरी 30 फुटाचं अंतर ठेवा. कारण ही एवढीशी झाडं इथे लावली आहेत, पण त्या झाडांनी पूर्ण एरिया कवर करून टाकला. आणि साईज बघा किती मस्त आहे.